महावितरणच्या भोंगळ कारभारात वारंवार वीज पुरवठा खंडित होणं, तांत्रिक बिघाड दुरुस्त न करणं, ग्राहकांकडे दुर्लक्ष करणं आणि विद्युत वाहिन्या उघड्या सोडणं यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातल्या शिरड शहापूर येथील नागरिकांना नाहक त्रास होतोय। शिरड शहापूरच्या लगतच्या परिसरात महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षामुळे उमरा शिवारातील काही जनावरं दगावल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडलेली होती। त्याचबरोबर महावितरण कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उमरा इथं जीवघेण्या घटना घडल्या, ज्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। वीज पुरवठा खंडित होणं, अनेक ठिकाणी विशेषतः पावसाळ्यात किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास महावितरणच्या गलथानपणामुळे वीज पुरवठा दीर्घकाळ खंडित होतोय। कर्मचाऱ्यांना फोन केल्यास न उचलणं, नेहमीच करून द्यावरून फॉल्ट झालाय असं सांगून वेळकाढूपणाचं धोरण अवलंबणं, शिरड शहापूर इथं अनेकदा नळाला पाणी आल्यास तात्काळ लाईट बंद करणं, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणं, उघड्या व्होल्टेजच्या केबल्स पाण्यात किंवा अशा ठिकाणी सोडून देणं यामुळे लोकांचा जीव धोक्यात येतोय। काही वेळा महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून लोकांच्या तक्रारींकडे आणि समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, ज्यामुळे नागरिकांचा अनुभव अधिक नकारात्मक होतोय। महत्वाच्या सणासुदीच्या काळात गैरसोय होत असल्याचं चित्र शिरड शहापूर इथं पाहायला मिळतंय। गणेशोत्सव यासारख्या महत्वाच्या सणांच्या काळातही वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची नाराजी आहे। गौरी सण देखील 2 दिवसांवर येऊन ठेपला असताना या विजेच्या लपंडावामुळे महावितरण विरोधात तीव्र नाराजी पसरू लागली आहे। दिवसाही अनेक वेळा आणि रात्रीच्या वेळेस देखील अनेक वेळा विजेचा लपंडाव होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। यात सर्वात महत्वाचं म्हणजे शिरड शहापूर येथील एकही लोकप्रतिनिधी याविषयी आवाज उठवायला तयार नाहीत, हे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल। उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।